पिंपरी चिंचवड शहर के 22 वर्षीय युवक इरफान शेख की अहमदाबाद में हुए विमान हादसे में मौत हो गई है। इरफान शेख अपने परिवार के साथ पिंपरी चिंचवड शहर के संत तुकाराम नगर इलाके में रह रहे थे। इरफान शेख एयर इंडिया की फ्लाइट में केबिन क्रू मेंबर के तौर पर काम कर रहे थे। हालांकि कल उनके परिवार को एयर इंडिया के विमान हादसे में उनकी दुर्भाग्यपूर्ण मौत की खबर मिली और उनके परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। इरफान बकरीद के दिन पिंपरी चिंचवड शहर में अपने परिवार से मिलने आए थे। उनका लक्ष्य एयरलाइंस में करियर बनाना था। हालांकि वक्त ने आज इरफान शेख को हमसे दूर कर दिया। इरफान की मां और उनके भाई इरफान का शव लाने के लिए अहमदाबाद रवाना हो गए हैं। हालांकि उनके रिश्तेदारों ने मीडिया को जानकारी दी है कि इरफान का शव उनके परिवार को डीएनए टेस्ट के बाद ही उन्हें सौंपा जाएगा। इरफान बकरीच्या दिवशी आला होता, 2 ते 3 दिवस इथं होता। त्यावेळेसच आमची भेट झाली आणि त्याच्यानंतर मग तो गेला आणि ही काल अशी न्यूज कळाली। अतिशय दुःखद घटना आहे, कारण मुलाचं वय फक्त 22 वर्ष होतं। आत्ताशी त्याचं करिअर सुरुवात झालं होतं। 1.5 ते 2 वर्ष झाले जॉब सुरू होऊन त्याचा, आणि अत्यंत दुःखद घटना झाली ही। आणि त्याची बॉडी आयडेंटिफाय त्यांच्या एका ऑफिसरने केलेली आहे। आई वडिलांना अजून पण त्यांनी बॉडी दाखवली नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की डीएनए टेस्ट झाल्याशिवाय हँडओव्हर करणार नाही। डीएनए टेस्ट साठी काल रात्री ब्लड सॅम्पल घेऊन गेले इरफानच्या मोठ्या भावाचा, पण तो रिपोर्ट यायला 48 आवर्स 72 आवर्स लागतील। तोपर्यंत त्यांना वेट करावं लागेल। मी इरफानचा काका लागतो आणि इरफान ज्यावेळेस बकरीदला इथे आला होता त्यावेळेस आमची भेट झाली। 2-3 दिवस तो सुट्टीसाठी आला होता, त्यावेळेस आमची भेट झाली। स्वप्न तर त्याची खूप मोठी होती आणि हा जॉब सुद्धा त्यांनी स्वतःहून निवडला होता। त्याला बाकीचे ऑप्शन्स अवेलेबल असताना तो सुद्धा तो म्हणला नाही, मला एअरलाइन्स मध्येच काम करायचंय आणि त्याच फील्ड मध्ये पुढे मोठं करिअर करायचं। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।